ज्या व्यक्तींनी आम्हाला तुम्हाला मारण्यासाठी पाठवलेलं आहे आम्ही आता त्याच व्यक्तींना मारतो. पण त्याच्यावर महात्मा फुले त्यांना असं म्हणाले की नाही, की सूडबुद्धी ही एक खूप चुकीची गोष्ट आहे आणि आपल्यासोबत कुणी वाईट केलं म्हणून आपण वाईट करायचं नाही. आणि यापुढे मग त्या ज्या दोन व्यक्ती होत्या ते महात्मा फुले यांच्या अनुयायी त्यांचे सहकारी झाले. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी अतिशय प्रेरणादायी विचारही मांडलेले आहेत. तर त्यांनी असं म्हटलं आहे की तुमच्या संघर्षात कोण सहभागी होतं हे विचारू नका आणि जर तुम्हाला कोणी सहकार्य करत असेल तर त्यांच्या पाठ फिरवू नका, म्हणजे आपल्या उपकाराची जाणीव व्हा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता महात्मा गांधींचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर महात्मा गांधींना पण महात्मा असं म्हणतात. तर महात्मा गांधी असं म्हणाले होते की लोक विनाकारण मला महात्मा म्हणतात, माझ्यासाठी एकच खरा महात्मा आहे आणि ते म्हणजे महात्मा फुले. महात्मा याचा अर्थ महान आत्मा असा होतो जो त्यांच्या कार्यासाठी योग्य आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा महात्मा फुले यांना आपलं गुरु मानलं होतं. याच्यावरूनच ते किती श्रेष्ठ होते याची आपल्याला प्रचिती येते. अशा प्रकारे 19व्या शतकातील एक महान विचारवंत, समाजसेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसेवक आणि आपले विचार, त्यांचे विचार जे आहे शिक्षणाविषयी असेल किंवा त्यांचे प्रेरणादायी विचार असतील तर ते प्रत्यक्षात आपण आणणे, आपल्या आचरणात आणणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. चला तर मग आपण त्यांच्या कृतीतून त्यांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करूया. शेवटी फक्त एवढंच सांगेन की महात्मा फुले म्हणजे खऱ्या खुल्या स्वतंत्र भारताचे त्यांनी स्वप्न बघितले, ते स्वप्न प्रत्यक्षात घडवून आणले आणि आपल्या भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक क्रांती सूर्य म्हणजे महात्मा फुले. भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती म्हणजे महात्मा फुले. रात्रशाळेची जी कल्पना आहे ती महात्मा फुले यांनी मांडलेली आहे. त्याचप्रमाणे जे समाजामध्ये जे शोषणाविरुद्धचं बंड आहे ते बंद करण्याची ताकद फक्त महात्मा फुले यांच्यामध्ये होती. क्रांतीसाठी बंड करणारे सुद्धा एक योद्धा म्हणजेच महात्मा फुले. आणि शैक्षणिक कार्यांसाठी आपलं